चल खाली, मी जेवायला वाटते तुला. नाही, तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाही. काय चाललंय काय माहिती या घरात. तुम्ही का नाही एक काम करा, सगळेजण मिळून का नाही उपोषणाला बसा. का? अरे मम्मी पण म्हणले आज जेवणार नाही म्हणून. काय झालं? अरे काय झालं, मम्मी गेले होते मंजू वहिनींच्या घरी त्यांच्या आईला भेटायला. तिथनं माघारी आल्यानंतर पप्पांनी मम्मीला विचारलं का तू तिथं जाऊन काय गोंधळ घातला म्हणून. मग आता मम्मींचा असा गैरसमज झालाय का मंजू वहिनींनी पप्पांचे कान भरलेत म्हणून. जोवर मंजू वहिनी मम्मींची माफी मागत नाही तोवर त्या जेवणार नाहीत असं म्हणल्यात. थांब मी बघतो. काय गाई, कसला विचार करतेस एवढा? तुझा बाप गेला आणि तुझ्या वाटेला फक्त दुःख आणि कष्ट चाली बघ. वाटलं होतं तुझं चांगल्या घरात लग्न होईल, सासरी समध्या सुखसोयी असत्या, पण तुझं लग्न हे असं अचानक झालं. सत्यजितराव चांगलेच आहेत ग, पण सुरुवातीला तुमच्या दोघांचं पटत नव्हतं. आता कुठं तुम्ही दोघं एकमेकांना समजून घेताय. तुझ्या वाटेत आनंद येतोय तर आज अचानक तुझी सासू आली इथं. आता तू तिकडं गेल्यावरती तुला काय काय सोसायला लावल. आई, मम्मी साहेब काय बोलल्या का तुला? काय बोलल्या सांग की. तरी मी तिला कधीच माझी सून मानणार नाही आणि माझ्या घरात अजिबात मी तिला कायमच राहू देणार नाही. नाही, त्या नाही काय बोलल्या. हे बघ आई, मम्मी साहेब आहेत थोड्या फटकळ, पण मनानं चांगल्या आहेत अगं. काय बोलल्यात का त्या तुला? काय बोलल्या नाही. आई अगं काय झालं रडायला? काय बोलल्या नाहीत पण म्हणतेस आणि रडतीस पण. सांग की मला. हा अगं तुझी सासू कशी आहे तुला ठाव नाही तवा. तिच्या जिबाला काय हाड आहे का? जी नग बोलायला तीच समज बोलून गेली. काय करायचं? किती बी लाता खाल्ल्या तरी बी तुला तीच घर पाहिजे. श्रीमंताची सून म्हणून मिरवायचंय ना तुला. काय सांगून फायदा नाही, जाऊन दे. आई इथं रागाच्या भरात बोलले खरं, पण आता इथं भुकन पोटात खड्डे पडलेत माझ्या. काय खायला बी नाही इथं. त्या चित्तरकारावर कावले खरं, पण आता भुकीने मिली नाही म्हणजे मिळवलं. पुढच्या टायमाला किती बी राग आला का नाही, नंतर असं उपाशी बसायचं नाटक नाही करणार मी. आता काय खाऊ अजून? मी सपनी हुबलत केळी खात बसली. सध्या मम्मी, जेवत का नाहीस तू? एवढा कसला राग आलाय? जाऊन विचार तुझ्या बायकोला.
अगं मम्मी काय झालंय? माझ्या लेकरा कोकरा वागरा मी तिथे तिच्या आईला विचारायला गेले होते आणि कशा आहेत म्हणून म्हणलं 2 शब्द समजून सांगावे नंतर तिची ती बारकी बहिणाची मजी सारखी बघत होती माझ्याकडं. नेबळेटनं फोन करून चित्रकाराला काय काय सांगितलंय काय माहिती. चित्रकार बी भडकलं. सत्या नेबळेट का नाही तुझ्यात माझ्यात आणि चित्रकाराच्यात भांडण लावते बघ. आता माझं कुकरू माझ्यापासून लांब झालं. अगं मम्मी काय बी काय बोलतीस तू? आधी शांत हो, उगाच काहीतरी बोलू नको. अगं मला सांग, वाघमारे का असं वागतील? पप्पा तर म्हणले की वाघमारेंनी त्यांना काय सांगितलं नाही असलं. मग तू बी कशाला उगाच स्वतःचा गैरसमज करून घेतीस? हा बघा बघा इथं माझं पोरग मला जा विचारतय त्या नेबळेला जा विचारायचं सोडून. हे बघ सत्या, माझी तब्येत बरी नव्हती आणि तरी मी तिच्या आईला बघायला गेले. तिकडचं कुणी आलं का मला बघायला? मी एवढं मोठ्या मनाने गेले तरी असं आहे. बर तू शांत हो. हे बघ मी वाघमाऱ्यांशी बोलतो, मी त्यांना जाब विचारतो. बस चल आता जेवून घे पटकन चल. नाही सत्या, मम्मी असं जेवणावर राग नाही काढायचा. लहान आहेस का तू आता? चल. जबर ते नेबळट हात जोडून माझी माफी मागत नाही का नाही तर काय मी जेवत नसते बघ. अगं मम्मी कशाला जा सत्या तू जा सत्या. अयो भूक लागली. एवढं सगळं झालं तरी वाघमारेंनी मला काहीच सांगितलं नाही. साधा एक फोन बी केला नाही. त्यांना तिकडे गेल्यापासून विसरल्यातच मला. स्वतःच्याच दुनियेत हरवल्यात. मीच विचारतो काय झालंय ते. पण मीच कशाला फोन करू? त्यांना करू दे की. प्रत्येक वेळी काय काळजी मीच करायची हवी? जर त्यांना वाटलं तर स्वतःहून करतील त्या बी फोन. पण वाघमाऱ्यांची बी इतर काय तर बाजू असेल ना, ते बी मी ऐकून घ्यायला पाहिजे. नाही पण त्यांनी पप्पांना फोन केला, पप्पांना सगळं सांगितलं. मित्र आहे ना, मग मला सगळं सांगू शकतात. तरी बी मला फोन नाही केला. वाघमाऱ्यांचं काय मला कळतच नाही. जाऊ दे, करतोच फोन. काय म्हणल्या असतील मम्मी साहेब आईला काय माहिती. लईच हळवी झाली. सत्याला सांगू का आज जे घडलं ते? एवढ्या रातच्याला वाघमाऱ्यांचा फोन एंगेज?
जाऊ दे, मला काय करायचंय. असतील कुणाशी तर बोलत, मैत्रिणीशी बोलत असतील, नाहीतर साहेबांशी बोलत असतील. बसला असेल बलमाशी बोलत. जाऊ दे, कोणा संग का बोलनात, मला काय करायचंय. काय तर कामाचं बोलत असतील काय. पण एवढ्या रातच्याला कसलं काम असेल. सपनी खोकलं कायस का? हा तिथं गिळत बसलीस होय? हा पोटभर. मग सासूला जीव करायचं सोडून काय अक्कल बिकल नाही, तिथे गिळत बसलीस होय? मग हो, डाळ तशी बनली होती बघा. एकदम तडका बिडका देऊन बनवली होती आज मी. तसं माझ्या हाताला बी चव आहे ना. असली भारी झाली होती का नाही डाळ, अशी नुसती वाटीत घेऊन घेऊन प्यायले बघा मी. अजून काय केलं जेवायला? हा जेवायला का नाही डाळ भात भाकरी आणि कोवळी गवारी मिळत होती बघा मला. असं मस्त त्याच्यावरती असं दाण्याचा कूट घालून बनवली. तुम्हाला आवडतं का नाही? एकदम तशीच बनली होती बघा. जा लवकर, आम्हाला ताट वाढून घेऊन ये. बया तुम्ही आता जेवणार होता तर तसं सांगायचं ना मला. म्हणजे आता तुम्ही जेवणार नाही असं मला वाटलं. तुमच्या वाटची भाकरी बिलीच खाल्ली. झोपलं काय? आपण नाटक करतो असं ठरलं होतं ना. विसरली स्वप्नी. तू तू केळी खात होती ना, जा केळी घेऊन. केळी ती बी संपवली आहेत मी. बकसरीच का तू? हे संपलं ते संपलं. मी तर माझ्या पोटात कावळं ओरडून ओरडून मरून पडल्यात. आता मी डाळ भात आहे. डाळ भात आणू का? हा तिकडे इकडे कोणी नाही ना, असं बघून आण. सपना वहिनी डाळीत थोडं मीठ बी टाका. कसं आहे मम्मींना आळणी जेवण आवडत नाही ना. पण काहीतरी मनात आहे म्हणून वेळ लागते आपल्या भावाला सांगायला. हा? बलमा बरोबर बोलत होता. एवढी सगळे आजूबाजूला असताना मला वाघमारे कसं काय दिसल्या नाही. ते वाघमाऱ्यांचा विषय चालू होता त्यामुळे दिसले असतील. एक काम करतो, परत एकदा डोळे मिटून बघतो कोण दिसते ते.
परत एकदा वाघमारे दिसल्या. बलमा म्हणतोय तसं माझं वाघमाऱ्यांवर प्रेम तर नाही ना झालं? नाही नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल त्या बलमाचा. मला आता असं वाटतंय की वाघमाऱ्यांना मी सांगूनच टाकायला पाहिजे की माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नाही. काय रे सत्या, प्रेम नाही ना? मग माझी आठवण काढत का बसलायस? झोप की शांत. आता तुमची एवढी सवय झाल्या म्हणल्यावर आठवण तर येणारच ना. पुन्हा एकदा हरलाच बघ भावा तू. तू काय बी म्हण, वाघमारे मॅडमच्यात गुतला जेवढं लक्षात ठेव. नाही का बस, असं काय बी नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. तू जाईत ना. अगं अगं माझी सत्तुडी ती माझ्या रागवली काय, रागवली काय? जा म्हणलं नाहीत ना. सत्याचा एक बी फोन नाही, मेसेज पण नाही. मी काल एवढे फोन केले त्याला दिसला नसेल का माझा मिस कॉल? अगं हो की दीदी, बिचारे माझे दाजी झोपले असतील. कशाला एवढं सकाळ सकाळी उठून फोनची वाट बघतीस? नाही काय, मी फक्त किती वाजले ते बघत होते. असं होय, डोळे काहीतरी वेगळंच सांगतायत. नीट झोपली नाहीस ना रात्रभर? कुणाच्या आठवणीत जागलीस एवढी? काय पण काय, मी नाही काढत कुणाची आठवण. दिदे, तुझा चेहरा सगळं सांगतोय. सत्यादाजींच्या ना? आई शपथ, नाव काढलं लगेच फोन. अगं उचके बिचके लागले काय त्यांना? आमरे फोन दे. नाही देत, जा. नाही. आमरे फोन दे. आमरे बास झाली मस्करी. फोन दे, मला बोलायचं सत्याशी. कसं कबूल केलंस? ए, त्याचा फोन आलाय म्हणून म्हणलं बोलायचंय. दे फोन. होय दिदे, माझ्याशी खोटं बोलायचं नाही हा. तुझ्या चेहऱ्यावरनं सगळं ओळखते मी. कसली हुरहुर लागली बघा. आमरे फोन दे. आई शपथ, कसलं चिडतायत मॅडम. लयच तळमळायला लागल्यात. सांगायला पाहिजे बाबा सत्यताजींना. आमरे उगाच काय बी बोल नको. फोन दे, नाहीतर मी तुझं नाव आईला सांगणार बघ. जा सांग. अगं काय काय चाललंय काय दोघींचं? कसलं गोंधळ सुरू आहे? आई, अमृताने माझा फोन घेतलाय आणि देतच नाहीये. कामाचा फोन आलाय अगं माझ्या. आमरे, अगं आई, कामाचं बिमाचं काही नाही. हे बघ, सत्यदाजींचा फोन येतोय. आणि दिसतंय ना तुला, तुझी पोरगी तुझ्या जावयाचा फोन येतोय म्हणून किती तळमळते. आमरे, अगं कशा पैसे हळतेस माझ्या लेकीला? हा, उगाच तिची मस्करी करू नको. तिचा फोन तिला देऊन टाका. ती दे बघू फोन. आणि चला आवरा पटापटा. कसला राग आला बघ. म्हणजे मी बरोबरच बोलत होते.
तू दाजींच्या फोनची वाट बघायला सकाळी उठलेलीस. अजिबात नाही, मला उशीर होत होता कामाला जायला म्हणून उठले. आणि तुझा टाइमपास बाद झाला आता. जा आईला नाश्ता दे. तो मी देते, पण आता तू परत वाट बघत बस. कसली? तुमच्या नवरोबाच्या फोनची. हे आमरे, करू का फोन सत्याला? नाही नको, आता त्याच्याशी बोलत बसले तर परत आमरी चिडवल. हे असं आहे वाघमारीच. काल फोन केला नाही आणि मी आज केला तर ते उचलला नाही. का चिडायचं नाही मग मी? एवढं जर कोण टाळत असेल तर राग येणारच ना. जाऊ दे. ए माझ्या लेकरा कोकरा वागरा, अरे कुठं चाललायस? मम्मी काय ग, तुझ्या आवाजाला काय झालं? बघा की आता काय सांगायचं सत्या भाऊजी. अहो कालपासनं का नाही पोटात अन्नाचा एक दाणा बी नाही गेलाय बघा. म्हणजे काल जबरदस्तीनं मी ताट वाढून घेऊन गेले होते पण जेवल्या बी नाहीत. आता काय करायचं, तुम्हीच काहीतरी समजून सांगा बघा. मम्मी असं हट्टीपणा करणं बरोबर नाही बरं का. भया आम्हाला तर वाटतं डॉक्टरकडे जायला लागतंय का काय. चला जाऊया आपण. मम्मी मी तुला काल शब्द दिला होता तरी बी तू जेवली नाहीस. कशाला एवढा हट्ट करतेस? आणि मम्मी जरा काय झालं की तू जेवणावर राग काढतीस बघ. अजिबात तुला तुझ्या तब्येतीची काळजी नाही. चल जेवून घे बघू. तू स्वतःसाठी राहू दे, आमच्यासाठी तरी जेव प्लीज. वय मम्मी बरोबर बोलतोय तो. आम्हाला अजिबात बघवत नाही बघ तुला असं. हा बरोबर आहे मम्मी. चल खाऊन घे बघू काहीतरी. सपने जा मम्मीला आण खायला काहीतरी जा. हा वहिनी द्या नाश्ता. सत्या मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. जवळ तू त्या निर्भेटला जा विचारत नाही त्यावर मी अन्नाचं एक कण बी खाणार नाही बघ. उपाशी मेलं तरी चालेल.